नमस्कार मित्रांनो, मी शारदा. चला तर मग आता आपल्या गजानन क्लासेसमध्ये आज पुढचा सब्जेक्ट मी घेऊन आली आहे. सब्जेक्ट आहे SST आणि त्यातला लेसन आहे अर्थ अवर होम. ऑन युअर मार्क. म्हणजे याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले अर्थ अवर होम म्हणजे काय, की ही पृथ्वी जी आहे ते आपलं घर आहे. तर त्याची सुरुवात कशी काय होते म्हणजे ते पाहूया. ॲना ॲक्सिडेंटली लॉक हरसेल्फ इनसाइड द कार. हर पॅरेंट्स आर नॉट अराउंड. ॲना नावाची मुलगी चुकून एका कारमध्ये बंद झाली आणि तिचे पॅरेंट जे होते ते काही तिच्या आजूबाजूला नव्हते. शी इज स्केअर्ड अँड क्राईड फॉर हेल्प. ती ओरडायला लागली, घाबरली, मदतीसाठी ओरडायला लागली. शी स्टार्ट फीलिंग सिक. तिला अस्वस्थ वाटायला लागले काही वेळात. ॲनाज पॅरेंट रश बॅक टू कार अँड हेल्प हर गेट आउट ऑफ इट. तेवढ्यात तिचे आईवडील धावत आले घाईघाईत आणि तिला बाहेर काढले. ॲना टेक्स अ डीप ब्रीथ. शी फील्स बेटर नाऊ. आता तिने असा मोठा श्वास घेतला आणि तिला बरं वाटायला लागलं. व्हाय डिड ॲना फील सिक इन द लॉक कार. का बरं ॲना अस्वस्थ झाली बंद कारमध्ये? याचं काय कारण असेल असं तुम्हाला वाटते? त्याचं कारण असं आहे की आपल्याला ऑक्सिजन फार गरजेचा आहे आणि त्याच्यामध्ये तिला ऑक्सिजन बिलकुल मिळत नव्हता. त्याच्यामुळे ती अस्वस्थ होत होती. व्हॅल्यू टिप. डोंट प्ले अराउंड ऑर स्टे अलोन इन अ व्हेकल इन द अब्सेन्स ऑफ ॲडल्ट. याच्यातून एक महत्त्वाची गोष्ट अशी की कोणत्याही गाडीच्या जवळ, ती 2 व्हीलर असो की 4 व्हीलर असो, त्याच्या आजूबाजूला लहान मुलांनी खेळू नये जर आपले मोठे लोक जवळ नसतील तर. आय शॅल लर्न अर्थ ॲज द. आता ह्या लेसनमध्ये आपण काय काय शिकणार आहे. अर्थ ॲज द प्लॅनेट ऑफ लाईफ. म्हणजे अर्थ जी आहे ती जी आहे त्याच्यावर, त्या ग्रहावर जीवन आहे. आणि दुसरं म्हणजे व्हॉट मेक्स अप द अर्थ. म्हणजे आपल्याला आपली अर्थ कशी बनली आहे. आणि मुवमेंट्स ऑफ अर्थ म्हणजे अर्थची मुवमेंट कशी काय होते. आता या लेसनची सुरुवात पाहूया. द अर्थ द प्लॅनेट ऑफ लाईफ. म्हणजे पृथ्वी असा ग्रह आहे की ज्याच्यावर जीवन आहे. द अर्थ इज नोन ॲज द प्लॅनेट ऑफ लाईफ. अर्थलाच म्हणजे पृथ्वीलाच आपण जीवन असणारं ग्रह म्हणतो. इट इज अ ब्लेस विथ नॅचरल रिसोर्सेस लाईक लँड, वॉटर अँड एअर दॅट सपोर्ट्स लाईफ ऑन अर्थ. म्हणजे पृथ्वीवर असं एक म्हणजे पृथ्वीला असा आशीर्वाद आहे किंवा पृथ्वी अशा यांनी परिपूर्ण आहे ज्याच्यावर जमीन आहे, पाणी आहे आणि हवा आहे. त्याच्यामुळे पृथ्वीवर जीवन शक्य आहे. वी नीड लँड टू लिव्ह अँड ग्रो फूड. आपल्याला जमीन कशासाठी हवी असते? राहण्यासाठी आणि फळं किंवा फुलं, आपल्याला जे अन्न लागते ते पण पिकवण्यासाठी जमिनीची फार गरज आहे आणि अन्नामुळेच आपण जिवंत राहू शकतो. वी यूज वॉटर फॉर ड्रिंकिंग अँड अदर पर्पजेस. आपण पाणी पिण्यासाठी तसंच आणखीन बाकीच्या गोष्टी आहेत जशा कपडे धुण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, ह्या सगळ्या पर्पजेससाठी आपल्याला पाण्याची गरज असते. द अर्थ इज सराउंडेड बाय अ लेयर ऑफ एअर कॉल्ड ॲटमॉस्फिअर. आणि पृथ्वीवरच असे वातावरण आहे ज्याच्यामध्ये हवा आहे, वारा आहे आणि वी नीड एअर टू ब्रीथ. आणि आपल्याला वाऱ्याची किंवा हवेची गरज आहे कशासाठी? श्वासोच्छ्वास करण्यासाठी. ऑल दीज थिंग्स मेक लाईफ पॉसिबल ऑन अर्थ. या सर्व गोष्टीमुळे अर्थवर जीवन शक्य आहे. हेन्स द अर्थ इज नोन टू बी द ओनली प्लॅनेट दॅट सपोर्ट्स लाईफ. या सर्व गोष्टीमुळेच फक्त शक्य आहे, या पृथ्वीवर जीवन असणे शक्य होऊ शकले आहे. आता थिंक अबाउट इट.
याच्यामुळेच तुम्हाला कळले का ॲना फेल्ट सफोकेटेड इन द लॉक कार बिकॉज देअर वॉज नो एअर. हे जे आहे हे आधी जे आपण ॲनाबद्दलचं जे इन्सिडंट पाहिला म्हणजे जे प्रसंग पाहिला तो तुम्हाला याच्यावरून कळला असेल की का बरं तिला अस्वस्थ वाटत होतं. श्वासोश्वास तिचा कोंडला जात होता कारण त्या बंद कारमध्ये हवा नव्हती आणि हवा ही आपल्याला श्वासोश्वास घेण्यासाठी ब्रीदिंग करण्यासाठी फार आवश्यक आहे. आता पुढे पाहूया. व्हॉट मेक अप द अर्थ म्हणजे पृथ्वी कशी मेक्स अप द अर्थ पृथ्वी कशापासून बनली आहे. आवर अर्थ इज वन ऑफ द 8 प्लॅनेट दॅट मूव्ह अराउंड द सन म्हणजे सूर्याच्या भोवती 8 ग्रह फिरतात त्यातली एक आहे पृथ्वी. द अर्थ गेट ऑल द वार्मथ अँड नॅचरल लाईट फ्रॉम द सन आणि पृथ्वीला वार्मथ अँड नॅचरल लाईट म्हणजे असा गरम आणि नैसर्गिक लाईट मिळतो, प्रकाश मिळतो. कोणापासून? सूर्यापासून. तो पण आवश्यक आहे पृथ्वीवरच्या जीवनासाठी. द अर्थ सरफेस इज मेड अप ऑफ लँड, वॉटर अँड द एअर इज ऑल अराउंड इट. आणि जो सरफेस आहे म्हणजे पृष्ठभाग आहे पृथ्वीचा तो बनला आहे जमीन, पाणी आणि हवा. इज ऑल अराउंड इट आणि हा सगळ्या त्याच्या वरून सगळीकडून सरफेस म्हणजे वरचा भाग जो बनला आहे हा या सगळ्या गोष्टींपासून बनलेला आहे. नंतर 3/4 ऑफ द अर्थ सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. तसंच यातला मित्रांनो 3/4 म्हणजे 3 भाग जर केले 4 भाग जर केले त्यातला 3 भाग जो आहे तो अर्थवरचा कवर केला आहे पाण्याने आणि 1/4 ऑफ इट इज कवर्ड विथ लँड आणि एकाच भागावर फक्त जीवन आहे. सिन्स मोस्ट द अर्थ सरफेस इज कवर विथ वॉटर इट इज ऑल्सो नोन ॲज द ब्ल्यू प्लॅनेट. आता जास्तीत जास्त जर आपल्या पृथ्वीचे आपण 4 भाग केले तर काय त्यातल्या 3 भागावर पाणी असल्यामुळे तो पाण्याचा कलर आहे समुद्र आहे. पाणी म्हणजे समुद्रात जास्तीत जास्त समुद्राचं पाणी महासागर हेच जास्त आहे आपल्या पृथ्वीवर. त्याच्यामुळे ते समुद्र कशा कलरचे असतात? ब्ल्यू कलरचे असतात. महासागर ब्ल्यू कलरचे असतात. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या अर्थला आणखीन ब्ल्यू प्लॅनेट असंही म्हणतात. द ॲटमॉस्फिअर दॅट सराउंड्स द अर्थ इज ए मिक्सचर ऑफ गॅसेस. आता जे वातावरण आहे आपल्या पृथ्वीच्या भोवताल ते कशापासून बनलेलं आहे? वेगवेगळ्या गॅसेसपासून. वन ऑफ दिस गॅसेस इज ऑक्सिजन. त्यातला एक गॅस आहे, एक जो वायू आहे तो आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन इज द गॅस प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर दॅट वी ब्रीद इन. आणि हा ऑक्सिजन वायू आहे तोच सगळ्यात महत्त्वाचा आहे आपल्या श्वासोश्वास करण्यासाठी. त्या ऑक्सिजनच्याच बेसवर आपण आपलं जगणं शक्य होऊ शकते. यू नो व्हॉट द वर्ड प्लॅनेट लिटरली मीन्स वांडरर. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का हा जो वर्ड आहे प्लॅनेट याचा अर्थ काय आहे? वांडरर म्हणजे इकडे तिकडे फिरणारी गोष्ट, म्हणून हे प्लॅनेट असं नाव दिलेलं आहे त्याला. नंतर मुवमेंट्स ऑफ द अर्थ. द मुवमेंट्स ऑफ द अर्थ म्हणजे आता अर्थ कशा प्रकारच्या हालचाली करते ते आपण पाहूया. अर्थ म्हणजे पृथ्वी. द अर्थ नेवर स्टँड स्टील म्हणजे ती काही पृथ्वी जी असते ती एका जागेवर राहत नाही किंवा शांत राहत नाही. इट कीप्स मुव्हिंग ऑल द टाईम. ती सतत मुव्हिंग म्हणजे हालचाल करत राहते. आता कशा प्रकारच्या हालचाली ते पाहू आपण. द 2 मेन मुवमेंट्स ऑफ अर्थ आर रोटेशन अँड रिव्हॉल्युशन. 2 मेन प्रकारच्या म्हणजे मुख्य प्रकारच्या मुवमेंट कोणत्या आहे पृथ्वीच्या? रोटेशन आणि रिव्हॉल्युशन. आता पाहूया की रोटेशन काय आणि रिव्हॉल्युशन काय. रोटेशन. द अर्थ स्पिन लाईक अ टॉप अबाउट अँड इमॅजिनरी लाईन कॉल्ड ॲक्सेस. आता टॉप म्हणजे माहिती असेल तुम्हाला. टॉप म्हणजे खेळण्यातला जो भोवरा असतो त्याला टॉप म्हणतात. जो टॉप भोवरा असतो तो कसा फिरतो? एका असा गोल फिरतो एकदम, म्हणजे स्वतःच्याच भोवती गोल फिरतो. तर तो जो स्वतःच्या भोवती गोल फिरतो तर तिथे एक इमॅजिनरी लाईन म्हणजे अशी एक अदृश्य लाईन असते त्याच्या भोवताल तो गोल फिरतो. द स्पिनिंग मुवमेंट ऑफ अर्थ त्याला म्हणतात ॲक्सिस. जी
पण अदृश्य लाईन असते त्याला ॲक्सिस म्हणतात. द स्पिनिंग मुवमेंट ऑफ द अर्थ इज नोन ॲज रोटेशन. आता हे इथे चित्र दिलेलं आहे बघा, असा टॉप असतो, हा त्याच्याच भोवताल जेव्हा गोल फिरतो, त्याच्या मधातली जी लाईन असते त्याच्या भोवताल फिरतो तो, तिला म्हणतात ॲक्सिस. त्या सेम तशाच कंडिशनमध्ये अर्थ अशी गोल फिरते, तिच्या मधातली पण जी लाईन आहे त्याच्याच भोवताल ती गोल फिरत असते, तिला म्हणतात, त्या लाईनला, ती इमॅजिनरी लाईन असते, ती काही दिसत नाही, तिला म्हणतात ॲक्सिस. आता याच्यात काय म्हटलं आहे, थिंक अबाउट इट, द अर्थ कीप्स मुव्हिंग ऑल द टाईम, व्हाय डू वी नेवर फील दिस. आता हे तुम्ही कधी विचार केला आहे की जसं इथे म्हटलेलं आहे की अर्थ रोज म्हणजे मुवमेंट असते अर्थची, पण आपल्याला कधी ते जाणवते का? याच्याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? त्याचे पण बरेचसे कारणं आहे, ते हळूहळू आपल्याला पुढे पुढे पाहायला मिळते. आता त्या ॲक्सिसच्या भोवताल द स्पिनिंग मुवमेंट ऑफ अर्थ इज नोन ॲज रोटेशन. आणि ही जी मुवमेंट आहे स्वतःच्याच भोवती गोल फिरण्याची, त्याला म्हणतात रोटेशन. ठीक आहे. आता रोटेशन कशासाठी असते ते पुढे बघूया. रोटेशन कॉज डे अँड नाईट, म्हणजे रोटेशन असल्यामुळेच आपण दिवस आणि रात्र अनुभवू शकतो. द अर्थ टेक 24 hours टू कम्प्लीट वन रोटेशन ऑन इट ॲक्सिस. आता भवरा तर खूपच फास्ट फिरतो, तुम्हाला माहितीच आहे, पण अर्थ एवढी फास्ट फिरत नाही, ती स्वतःभोवती एक चक्कर पूर्ण करण्यासाठी 24 तास घेते. वेन द अर्थ रोटेट अ पार्ट ऑफ इट्स फेस द सन रोटेट्स अ पार्ट ऑफ इट फेसेस द सन. म्हणजे जेव्हा पण अर्थ फिरत असते तेव्हा तिचा एक पार्ट सनच्या पुढे असतो, अर्धा पार्ट. जसं आता इथे दाखवलेला आहे, हा सन आहे, ही अर्थ आहे, यातला अर्धा पार्ट जो आहे तो सनच्या पुढे आहे, म्हणजे सूर्यासमोर. तर जेव्हा जो पार्ट, अर्धा पार्ट जो सूर्याच्या समोर असतो तिथे असतो दिवस, डे, आणि अर्धा पार्ट जो असतो मागच्या साईडला तिथे नाईट असते. जेव्हा इकडचा पार्ट इथे जाईल तेव्हा इथे डे होईल, इकडे नाईट होईल. व्हेन दिस पार्ट ऑफ द अर्थ दॅट रिसिव्ज सनलाईट हॅज डे, म्हणजे जिथे सनलाईट पडतो तिथे दिवस असतो, आणि त्याच्या मागचा जो पार्ट बॅक साईड असते तिथे रात्र असते. द पार्ट ऑफ द अर्थ दॅट इज अवे फ्रॉम द सन रिसिव्ज नो लाईट, तिथे मागच्या साईडला लाईट पोहोचू शकत नाही, त्याच्यामुळे तिथे इट हॅज नाईट, तिथे रात्र असते. थस द रोटेशन ऑफ द अर्थ कॉजेस डे अँड नाईट, म्हणजे ह्या रोटेशनमुळे पृथ्वीवर डे आणि दिवस आणि रात्र असते. आता ही ॲक्टिव्हिटी आहे की कलर द पार्ट ऑफ द अर्थ दॅट हॅज डे इन येलो अँड द पार्ट दॅट हॅज नाईट इन ब्लॅक. म्हणजे हा सूर्य आहे आणि ही पृथ्वी आहे. तर या सूर्याच्या समोरचा जो पार्ट आहे अर्धा, तो कसा राहणार आहे, तिथे दिवस राहणार, इकडे रात्र राहणार, मग तो येलो करायचा आणि इकडे ब्लॅक करायचा. अशी ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. आता पुढे पाहूया रिव्हॉल्युशन. व्हाईल रोटेटिंग द अर्थ ऑल्सो गोज अराउंड द सन ॲट द सेम टाईम. जशी पृथ्वी स्वतःभोवती फिरते तशीच त्याच वेळेस ती हळूहळू सूर्याभोवती पण फिरत असते. दिस मुवमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन इज नोन ॲज रिव्हॉल्युशन. ही जी सूर्याभोवती फिरण्याची जी प्रक्रिया आहे तिला रिव्हॉल्युशन म्हणतात. लाईक अदर प्लॅनेट, बाकीचे प्लॅनेट पण ते करत असतात. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन ए फिक्स पाथ. आणि प्रत्येक ग्रहाचा एक फिक्स पार्ट आहे, प्रत्येक ग्रह एका फिक्स पार्टमध्ये सूर्याभोवती फिरतात, त्याच्यामुळे कोणतेही ग्रह एकमेकांवर आदळत नाही. दिस पाथ इज कॉल्ड इट्स ऑर्बिट. जसं ज्या मार्गातून ते फिरत असतात त्या मार्गाला म्हणतात ऑर्बिट. द अर्थ टेक 365 days and 6 hours or 365 1/4 days टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. म्हणजे अर्थ सूर्याभोवती पूर्ण 1 तास कंप्लीट करण्यासाठी 365 दिवस आणि 6 hours, हे आता फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे. 365 1/4 days म्हणजे 365 आणि वरचे 6 तास, अशी एक पूर्ण रिव्हॉल्युशन म्हणजे जवळपास 1 वर्ष ती घेत असते. आता हा जे आहे थिंक अबाउट इट, म्हणजे याच्याबद्दल तुम्ही विचार केला का? व्हॉट वूड हॅपन इफ देअर वेअर
2 suns, one on either side of the earth. आता तुम्ही याचा विचार केला का कधी? जर एकच्या ऐवजी 2 सूर्य असते म्हणजे अर्थच्या दोन्ही साईडला, तर काय झालं असतं? आता याच्याबद्दल विचार करा तुम्ही, काय झालं असतं तर. नंतर पुढचं, आणि मला सांगा विचार करून काय झालं असतं कमेंटमध्ये. रिव्हॉल्युशन कॉजेस सीझन्स. आता रिव्हॉल्युशनमध्ये म्हणजे मुळे काय होऊ शकतं? द अर्थ टेक्स ऑलमोस्ट 1 year टू गो अराउंड द सन वन्स. म्हणजे एक पूर्ण रिव्हॉल्युशन पूर्ण करण्यासाठी जवळपास 1 वर्ष लागतो अर्थला. सनच्या भोवती एक पूर्ण रोटेशन कंप्लीट करण्यासाठी त्याला 1 वर्ष लागते. व्हेन द अर्थ मूव्ज, द पार्ट ऑफ द अर्थ दॅट रिसीव्ह द डायरेक्ट हीट ऑफ द सन हॅज समर. ज्यावेळेस वेन द अर्थ द पार्ट म्हणजे ज्या पार्टवर डायरेक्ट सनरेज पडतात तिथे समर असतो. द अदर पार्ट दॅट विच डज नॉट रिसीव्ह द डायरेक्ट हीट ऑफ द सन इज विंटर. आता ज्या पार्टवर ॲक्च्युली सनरेज नाही पडत तिथे विंटरच असणार. जसं या साईडने इथे एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे. इथे मध्ये सन आहे. आता इथून सुरुवात केली समजा आपण, इथे डिसेंबर महिना आहे, तर ही इकडे केली समजा, इथे विंटर आहे, या साईडला समर आहे आणि इकडे विंटर आहे. इथे गेल्यावर काय होईल? इकडच्या साईडला मार्च येईल आणि इकडच्या साईडला उन्हाळा होईल. मग हळूहळू ती कारण की हे कशामुळे घडते? ती स्वतः भोवती फिरत सूर्याच्या भोवती फिरते म्हणून. मग जून येतो, मग समर, मग सप्टेंबरमध्ये ऑटम. अशा प्रकारे ऋतू बदलतात. हे झाला आजचा लेसन, इथे कंप्लीट झालेला आहे. आय लर्न. आता याच्यामधून आपण काय काय शिकलो? द अर्थ इज अ प्लॅनेट ऑफ लाईफ. म्हणजे पृथ्वी जे आहे त्याच्यावर जीवसृष्टी आहे असा हा ग्रह आहे. द अर्थ सरफेस इज मेड ऑफ लँड, वॉटर अँड द एअर इज ऑल अराउंड इट. म्हणजे पृथ्वीचा जो सरफेस आहे तो कशापासून बनलेला आहे? पाणी, जमीन आणि हवा हे सगळं तिच्या भोवताल आहे आणि त्याचा सरफेस लँडने बनला आहे. द मेन मुवमेंट ऑफ द अर्थ आर रोटेशन अँड रिव्हॉल्युशन. म्हणजे मुख्य ज्या हालचाली आहे पृथ्वीच्या त्या कोणत्या कोणत्या आहे? एक आहे रोटेशन आणि दुसरी आहे रिव्हॉल्युशन. रोटेशन कॉजेस डे अँड नाईट. रोटेशनमुळे काय काय होते? दिवस आणि रात्र होते. रोटेशन असल्यामुळेच, रोटेशन म्हणजे ती स्वतःभोवती फिरते म्हणूनच डे अँड नाईट शक्य होऊ शकते. आणि रिव्हॉल्युशनमुळे काय होते? वेगवेगळे ऋतू पाहायला मिळतात आपल्याला. आता वर्ड्स लर्न. कोणते कोणते नवीन शब्द शिकलो आपण या लेसनमधून? रिसोर्सेस. रिसोर्सेस म्हणजे काय? थिंग्स दॅट वी यूज टू फुलफिल अवर नीड्स. म्हणजे ज्या पण गोष्टी आपण यूज करतो कशासाठी? आपल्या गरजा भागवण्यासाठी, त्यांना म्हणतात रिसोर्सेस. नंतर आहे ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजे काय असते? अ लेयर ऑफ एअर दॅट सराउंड्स द अर्थ. अशी एक थर, हवेचा थर जो पृथ्वीच्या वरतून त्याला कवर केला आहे, पृथ्वीला ज्यांनी कवर केला आहे त्याला ॲटमॉस्फिअर म्हणतात. नंतर ऑर्बिट. फिक्स पाथ ऑन विच अर्थ रिव्हॉल्व अराउंड द सन. जसं एका ऑर्बिटमध्ये म्हणजे एका मार्गावर अर्थ सूर्याच्या भोवताल फिरते त्याला म्हणतात, तो रस्ता त्याला म्हणतात ऑर्बिट. आणि ॲक्सिस अँड इमॅजिनरी लाईन. दॅट म्हणजे एक लाईन, अदृश्य लाईन, काल्पनिक लाईन, त्याच्या भोवताल अर्थ फिरते ती. चला तर मग आता या लेसनचे आपण क्वेश्चन आन्सर्स पाहूया. पहिला क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा. त्यातला पहिला आहे द अर्थ इज नोन टू द प्लॅनेट ऑफ लाईफ. म्हणजे पृथ्वी ही याला जीवन असलेला ग्रह म्हणतात. इथे लाईफ आहे म्हणजे जीवन आहे, हे इथली फिल इन द ब्लँक्स आहे. सेकंड आहे द लेयर ऑफ एअर दॅट सराउंड्स द अर्थ इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. म्हणजे असा थर आहे वाऱ्याचा, हवेचा, जो पृथ्वीच्या सभोवताली आहे त्याला काय म्हणतात? ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. थर्ड, 3/4 ऑफ द अर्थ हॅज वॉटर. म्हणजे
4 भागापैकी 3 भाग पृथ्वीवरचे पाणी आहे, हे याचं उत्तर आहे. नंतर आहे चौथ्या नंबरचं, ऑक्सिजन इज द एअर वी ब्रीथ. ऑक्सिजन हा असा वायू आहे हवेतला जो आपल्याला श्वासोश्वासासाठी उपयोगी पडतो. ठीक आहे. आता 5वा ही 5वी रिकामी जागा आहे. ऑर्बिट इज द फिक्स पाथ ऑन व्हिच द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. म्हणजे सूर्याच्या भोवताल फिरण्यासाठी जो एक फिक्स मार्ग आहे, म्हणजे ती एकाच मार्गातून फिरते, त्याला काय म्हणतात? ऑर्बिट. ठीक आहे. आता सेकंड, बी, चूज द करेक्ट आन्सर. म्हणजे इथे तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, 4 पर्याय दिलेले आहे, त्याच्यातलं तुम्हाला एक बरोबर पर्याय निवडायचा आहे. द अर्थ इज ऑल्सो नोन ॲज. अर्थला म्हणजे पृथ्वीला आणखीन एक नाव दिलेलं आहे. कोणतं नाव दिलं आहे पहा. ए आहे रेड प्लॅनेट, बी आहे ब्राऊन प्लॅनेट, ब्ल्यू प्लॅनेट आणि 4th आहे ग्रीन प्लॅनेट. तर अर्थला म्हणतात ब्ल्यू प्लॅनेट. बरोबर ऑप्शन आहे सी, कारण की त्याच्यातला 4 भाग केले तर ते 3 भाग पाणी असल्यामुळे वरून जर स्पेसमधून पृथ्वीचं जर आपण निरीक्षण केलं तर ते निळ्या कलरची म्हणजे ब्ल्यू कलरचं आहे, म्हणून त्याला म्हणतात ब्ल्यू प्लॅनेट. सेकंड आहे, व्हॉट कॉजेस डे अँड नाईट. म्हणजे कशामुळे दिवस आणि रात्र होते. रिव्हॉल्युशन, रोटेशन, ॲटमॉस्फिअर की काहीच, याच्यातलं काहीच नाही. पहिला आहे रिव्हॉल्युशन म्हणजे सूर्याभोवती फिरणे, त्याच्यामुळे डे आणि नाईट होत नाही. रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरणे, त्याच्याचमुळे डे आणि नाईट होते. आणि ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण, त्याचा काही संबंधच नाही आहे. तर रोटेशनमुळे बरोबर पर्याय आहे बी. द अर्थ स्पिन्स अबाउट ॲन इमॅजिनरी लाईन कॉल्ड. पृथ्वी ही स्वतःभोवती एका अदृश्य लाईनमध्ये फिरते, त्याला काय म्हणतात? ॲक्सिस, ऑर्बिट, स्टिक की टॉप. तर त्याला म्हणतात मित्रांनो ॲक्सिस, म्हणजे त्याचा पर्याय आहे ए. नंतर आहे चौथा, द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन इन अ फिक्स पाथ कॉल्ड. म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती एका फिक्स मार्गामध्ये फिरते, त्याला काय म्हणतात बरं? ॲक्सिस म्हणतात, ऑर्बिट म्हणतात, स्टिक म्हणतात की टॉप. हे वरचेच ऑप्शन इथे दिलेले आहे. तर ॲक्सिस माहीत समजलंच तुम्हाला की स्वतःभोवती फिरणाऱ्या इमॅजिनरी लाईनला ॲक्सिस म्हणतात, आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या पाथला म्हणतात ऑर्बिट. म्हणजे याचा ऑप्शन आहे बी. आता 5वा हे आहे क्वेश्चन, हाऊ लाँग डज द अर्थ टेक टू कम्प्लीट वन रोटेशन. म्हणजे एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला किती वेळ लागतो. आता रोटेशन म्हणजे काय? स्वतःभोवती फिरणे, त्याच्यासाठी 365 1/4 दिवस लागतात की 24 आवर्स लागतात, 2 डेज लागतात की 365 डेज लागतात. आता स्वतःभोवती फिरण्यासाठी तिला लागतात 24 तास म्हणजे 24 आवर्स. करेक्ट ऑप्शन आहे बी. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट ट्रू, टी फॉर ट्रू अँड एफ फॉर फॉल्स. म्हणजे टी लिहायचं आहे बरोबर याच्यासाठी आणि एफ लिहायचं आहे फॉल्ससाठी. द अर्थ इज नोन टू बी द प्लॅनेट ऑफ नो लाईफ. नो लाईफ म्हणजे काय की याच्या पृथ्वीवर, यांचं म्हणणं आहे या वाक्यात की पृथ्वीवर जीवन नाही आहे. हे बरोबर आहे का मित्रांनो? नाही, हे आहे चुकीचं, म्हणून इथे एफ लिहायचं फॉल्स. सेकंड आहे, द ऑक्सिजन इज द गॅस वी ब्रीथ. म्हणजे ऑक्सिजन असा वायू आहे जो आपण श्वासोश्वासासाठी वापरतो. हे बरोबर आहे ना, म्हणून इथे लिहायचं ट्रू टी. द थर्ड आहे, द अर्थ इज वन ऑफ द 8 प्लॅनेट दॅट मूव्ह अराउंड द सन. म्हणजे पृथ्वी ही एक 8 ग्रहांपैकी असा ग्रह आहे की जी सूर्याभोवती फिरते. हे पण बरोबर आहे, म्हणून इथे लिहायचं ट्रू टी. नंतर नेक्स्ट आहे 4, द अर्थ गेट ऑल द वार्मथ अँड नॅचरल लाईट फ्रॉम द मून. म्हणजे पृथ्वीला जो असा उबदार आणि नैसर्गिक लाईट मिळतो, कोणापासून मिळतो? मूनपासून मिळतो असं हे म्हणतात आहे. पण हे बरोबर आहे का? नाही, सनपासून मिळतो, म्हणून हे आहे फॉल्स. नंतर नेक्स्ट आहे, ॲटमॉस्फिअर इज द लेयर ऑफ द अर्थ लेयर ऑफ एअर दॅट सराउंड्स द अर्थ. म्हणजे ॲटमॉस्फिअर हा असा लेयर, वातावरण हे असा हवेचा
थर आहे जो अर्थच्या भोवताल आहे. तर हे बरोबर आहे. तर त्याचं उत्तर आहे ट्रू म्हणजे टी. आता एका शब्दामध्ये म्हणजे डी आन्सर द फॉलोइंग इन वन वर्ड म्हणजे एका शब्दात तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पहिला क्वेश्चन आहे द स्पिनिंग मुवमेंट ऑफ द अर्थ म्हणजे स्पिनिंग म्हणजे स्वतःभोवती फिरणे, त्याला काय म्हणतात बरं? रोटेशन. नंतर द अर्थ टेक्स 1 डे टू कम्प्लीट इट. आता एक दिवस काय कंप्लीट करण्यासाठी लागते अर्थला? रोटेशन की रिव्हॉल्युशन? तर त्याचं उत्तर आहे रोटेशन. ओके. नंतर थर्ड इट कॉजेस डे अँड नाईट. त्याच्यामुळे पहा दिवस आणि रात्र होते. कशामुळे होते बरं? दिवस आणि रात्र रोटेशनमुळे होते, रिव्हॉल्युशनमुळे नाही. रिव्हॉल्युशनमुळे काय होते मी सांगितलं होतं. रिव्हॉल्युशनमुळे बनतात ऋतू. आता चौथा दिस मुवमेंट ऑफ द अर्थ राऊंड द सन म्हणजे आता पहा हे नेक्स्ट आहे. म्हणजे जेव्हा सूर्याभोवती फिरते त्याला म्हणतात, त्या हालचालीला काय म्हणतात? रिव्हॉल्युशन. नंतर द अर्थ टेक्स 365 days टू कम्प्लीट इट. म्हणजे 365 1/4 days कंप्लीट करण्यासाठी अर्थला लागतात. तर त्याला काय म्हणतात? रिव्हॉल्युशन. ठीक आहे. आता हा नेक्स्ट क्वेश्चन आहे ई आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. याच्यात थोडं तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागेल. काही क्वेश्चन जरा थोडे मोठे आहे तर ते समजून घ्या. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट मेक्स अप द अर्थ म्हणजे अर्थ कशापासून बनते? तर त्याचा आन्सर आहे द अर्थ सरफेस इज मेड अप ऑफ लँड, वॉटर अँड एअर अराउंड इट. म्हणजे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, सरफेस म्हणजे वरचा भाग, तो बनतो जमीन, पाणी आणि हवा. हवा ही त्याच्या भोवताल सगळीकडे आहे, याच्यापासून पृथ्वी बनते. ठीक आहे. आता सेकंड आहे डिस्क्राईब द टू मुवमेंट ऑफ द अर्थ. म्हणजे अर्थच्या ज्या दोन मुवमेंट आहे, हालचाली आहे, त्या एक्सप्लेन करा. म्हणजे तुम्ही ते समजून सांगा. आता पहिली गोष्ट तर कोणत्या दोन मुवमेंट आहेत ते सांगूया आपण. द टू मेन मुवमेंट ऑफ द अर्थ आर रोटेशन अँड रिव्हॉल्युशन. म्हणजे त्याच्या दोन मुवमेंट आहे, एक म्हणजे रोटेशन आणि दुसरी रिव्हॉल्युशन. रोटेशन म्हणजे ती स्वतःभोवती अर्थ जी स्वतःभोवती फिरते त्याला म्हणतात रोटेशन आणि सूर्याभोवती जी फिरते त्याला म्हणतात रिव्हॉल्युशन. आता सिम्पल या दोन मुवमेंट सांगितल्यावर यांच्या डेफिनेशन तुम्हाला याच्या पुढे लिहायचे आहे. रोटेशन म्हणजे काय आणि रिव्हॉल्युशन म्हणजे काय. द स्पिनिंग मुवमेंट ऑफ द अर्थ ऑन इट्स ॲक्सिस इज नोन ॲज रोटेशन. म्हणजे जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्पिनिंग म्हणजे स्वतःभोवती फिरणे, जसा टॉप फिरतो म्हणजे भोवरा फिरतो, आणि एका इमॅजिनरी लाईनमध्ये त्याला म्हणतात ॲक्सिस, त्याला म्हणतात, त्या मुवमेंटला म्हणतात, त्या हालचालीला म्हणतात रोटेशन. आणि सेकंड आहे द मुवमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन इज नोन ॲज रिव्हॉल्युशन. म्हणजे ज्यावेळेस पृथ्वी सूर्याभोवती फिरते एका फिक्स मार्गामध्ये त्याला म्हणतात ऑर्बिट त्या मार्गाला, आणि त्या मुवमेंटला म्हणतात रिव्हॉल्युशन. सिम्पल आहे. हे जर तुम्हाला एकदा समजून गेलं मराठीमध्ये तर तुम्हाला पाठांतर करण्याची गरज पडत नाही. तुम्ही तुमच्या भाषेतही इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करू शकता. ते तेवढं कठीण जात नाही. थोडीशी लँग्वेज तुम्ही तुमचीही वापरली तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुमचा कन्सेप्ट हा क्लिअर झाला पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट 3 हाऊ डज द रोटेशन ऑफ द अर्थ कॉजेस डे अँड नाईट. आता रोटेशन म्हणजे काय असते? स्वतःभोवती फिरणारी अर्थची मुवमेंट. त्याच्यामुळे डे आणि नाईट कसा बनतो हे मी तुम्हाला लेसनमध्ये एक्सप्लेन केलं होतं. आता ते फक्त तेवढं कारण इथे सांगायचं आहे. द अर्थ रोटेट ऑन इट ॲक्सिस. इट टेक्स 24 hours टू कम्प्लीट वन रोटेशन ऑन इट्स ॲक्सिस. म्हणजे द अर्थ रोटेट ऑन इट्स ॲक्सिस म्हणजे अर्थ ही जी आहे ती स्वतःभोवती फिरते एका इमॅजिनरी लाईनमध्ये, आणि ते फिरण्यासाठी किती घेते? 24 तास घेते. ठीक आहे. त्या लाईनमध्ये फिरण्यासाठी तिला म्हणतात ॲक्सिस. ते इमॅजिनरी जी लाईन असते तिला. व्हेन द अर्थ रोटेट अ पार्ट ऑफ इज फेस द सन. जेव्हा स्वतःभोवती फिरताना तिचा अर्धा जो भाग असतो तो सूर्यासमोर येतो. म्हणजे
पूर्ण जो समोरचा भाग असतो जो सूर्यासमोर आलेला असतो त्या अर्ध्या भागावर सूर्यप्रकाश पडतो. दिस पार्ट ऑफ द अर्थ दॅट रिसिव्ह सनलाईट हॅज डे. तो जो पार्ट असतो समोरचा सूर्याच्या पुढचा किंवा समोरचा त्याला तिथे असतो सनलाईट्स असतात, तिथे असतो दिवस. ठीक आहे. द पार्ट ऑफ द अर्थ दॅट इज अवे फ्रॉम द सन रिसिव्ज नो लाईट. आता जो मागचा बॅक साईड असते अर्थची जिथे सूर्यप्रकाश पोचू शकत नाही तिथे काय होणार आहे, नाईट असते, तिथे रात्र राहते. इट हॅज नाईट म्हणजे तिथे रात्र राहते. धस द रोटेशन ऑफ द अर्थ कॉजेस डे अँड नाईट. अशा प्रकारे रोटेशनमुळे म्हणजे स्वतःभोवती फिरल्यामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होते. कळलं मग? ठीक आहे. चला मग पुढचा पाहूया. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रोटेशन अँड रिव्हॉल्युशन. आता तुम्हाला जर या दोन याच्या डेफिनेशन इथे पण आहे आणि वरती पण आपण दिलेलं आहे. म्हणजे काय, सरळ फक्त सिम्पल इथे डेफिनेशन्स लिहायचे आहे, दोघांच्या व्याख्या लिहायच्या आहे. म्हणजे रोटेशन म्हणजे काय आणि रिव्हॉल्युशन म्हणजे काय. तर पहिलं पाहूया. द स्पिनिंग मुवमेंट ऑफ द अर्थ ऑन इट्स ॲक्सिस इज नोन ॲज रोटेशन. म्हणजे स्वतःभोवती फिरणारी जी मुवमेंट आहे किंवा ज्याला म्हणू आपण हालचाल आहे तिला काय म्हणतात, रोटेशन. द मुवमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन, जी सनभोवती फिरणारी मुवमेंट आहे, हालचाल आहे, तिला म्हणतात रिव्हॉल्युशन. अशा प्रकारे हा 4th नंबरचा क्वेश्चन संपलेला आहे. आता हा लास्ट क्वेश्चन. व्हॉट मेक्स द अर्थ अ स्पेशल प्लॅनेट. अशी कोणती गोष्ट आहे जी पृथ्वीला एक विशेष ग्रह बनवते, सांगा आता. तर याचं आन्सर पाहूया आपण. द अर्थ इज द ओनली प्लॅनेट दॅट सपोर्ट्स लाईफ. म्हणजे 8 ग्रहांपैकी पृथ्वीच असा एक ग्रह आहे की जी जीवनाला सपोर्ट्स करते, म्हणजे जीवन ज्याच्यावर आहे. इट इज ब्लेस्ड विथ नॅचरल रिसोर्सेस लाईक लँड, वॉटर अँड एअर दॅट सपोर्ट्स लाईफ ऑन एअर. आता जीवन आहे तर जीवन इथेच का बरं आहे, बाकीच्या ग्रहांवर का नाही आहे? कारण पृथ्वीवर जे जीवनासाठी आवश्यक गोष्टी आहे, जमीन, पाणी आणि हवा, ह्या 3 गोष्टी आहे ज्याच्यामुळे जीवन या पृथ्वीवर शक्य आहे. बाकीच्या विच्यावर कुठे पाणी नाही आहे, तर कुठे हवा नाही आहे, जशी हवा जीवसृष्टीसाठी पाहिजे, त्याच्यामुळे जीवन हे शक्य नाही आहे. पण पृथ्वीवरच हे शक्य आहे कारण ह्या 3 गोष्टी आहे, लँड, वॉटर आणि एअर. धस इट इज अ स्पेशल प्लॅनेट. म्हणून हे एक स्पेशल म्हणजे विशिष्ट ग्रह हा पृथ्वी आहे. ठीक आहे. मग आज इथे हा लेसन संपलेला आहे. याचे क्वेश्चन आन्सर्स पण आपण घेतले. तर मग मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा. आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि नोटिफिकेशनचं बटन दाबून क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ टाकला की नोटिफिकेशन येईल. तर मग चला, स्वतःची काळजी घ्या आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.